ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानच्या 8 अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर देखील केला होता हल्ला। पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांमधून मिळाली माहिती। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। पडघ्यामध्ये काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यामध्ये 19 मोबाईल जप्त। फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीमध्ये महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा। काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट। महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या मवियाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य। ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी। विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा। आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट। वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी। गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही उपस्थित। समाधीचंही घेतलं दर्शन। जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात, तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। अयोध्येत राम मंदिरात आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा। भव्य राम दरबाराची उभारणी। पहाटेपासूनच मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरात अनुष्ठान सुरू। जैश-ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार ठार। मृत्यूचं कारण अस्पष्ट। गिलगिटमधील जैशच्या दहशतवादी तळाचाही होता प्रमुख।